हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी साठी आपण जी लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगची सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामधील सिलॉजिझम या टॉपिकवरील आज इम्पॉर्टंट एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्स आपण डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही 20 जानेवारी 2025 पासून सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जा, तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करून तिथेही हे कोर्सेस जे आहेत ते सर्च करून परचेस करू शकता. तुम्ही आमच्या लाईव्ह बॅचला जॉईन व्हाल. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. तर सिलोजिझम या टॉपिकमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या टॉपिकमध्ये तुम्हाला मेनली इथे स्टेटमेंट आणि कंक्लुजन अशा प्रकारे हे प्रश्न असतात. स्टेटमेंट दिलेले असतात आणि कंक्लुजन दिलेले असतात. तर ते स्टेटमेंट पाहून तुम्ही वेन डायग्रामचं तुमचं जे बेसिक आहे ते नॉलेज यामध्ये यूज करावं लागेल आणि ते बेसिक नॉलेज याच्यात यूज करून वेन डायग्राम ड्रॉ करावे लागेल. वेन डायग्राम ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावरून आपण निष्कर्ष किंवा कंक्लुजन्स व्हेरीफाय करणार आणि त्यानुसार तुम्हाला ABCD अशा प्रकारे ऑप्शन्स इथे निवडावे लागतात. तर आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, ऑल पेन्स आर इंक, नो इंक इज an eraser, no pen is an eraser, some eraser are pen. सर्व पेन हे शाई आहेत, कोणतीही शाई खोडरबर नाही. तर आपण फक्त स्टेटमेंट जर इथे विचार केला तर ऑल पेन्स आर इंक असं म्हटल्यानंतर आपण कुठल्या प्रकारची वेन डायग्राम काढणार? तर आपण पेनसाठी एक छोटी डायग्राम काढली आणि त्याला आपण इंकच्या डायग्राम मध्ये, इंकच्या सर्कल मध्ये जागा दिली. तर आता हे जे डायग्राम कशा काढायच्या ते आपण वेन डायग्राम मध्ये शिकलोय. मागचा जो व्हिडिओ आहे तो वेन डायग्राम वरती 2 व्हिडिओ मी केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता ही इमेज जी आहे, ही जी डायग्राम आहे ती काय सिग्निफाय करते की सगळेच्या सगळे पेन हे इंक आहेत. आणि दुसरं स्टेटमेंट आहे आपल्याकडं की नो इंक इज अन इरेजर. तर कोणतीही शाई ही खोडरबर नाही, म्हणजे शाई आणि खोडरबर मध्ये कुठलाही संबंध नाहीये. म्हणून या इरेजरसाठी आपण एक सेपरेट सर्कल इथे ड्रॉ केलेला आहे. तर आपण इथे पाहू शकतो इथे इंक आणि इरेजर मध्ये काही संबंध नाही, म्हणजेच पेन आणि इरेजर मध्ये पण काही संबंध आलेला नाही. तर कंक्लुजन पहा, नो पेन इज अन इरेजर म्हणजे कुठलाही पेन हा खोडरबर नाहीये. नो पेन इज अन इरेजर. आणि इथे इमेज मध्ये दिसतंय आपल्याला, या डायग्राम मध्ये दिसतंय की पेन आणि इरेजर मध्ये कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये. म्हणून हे स्टेटमेंट तर बरोबरच आहे. खालचं स्टेटमेंट, हे कंक्लुजन तर बरोबरच आहे. खालचं कंक्लुजन काय आहे? सम इरेजर्स आर पेन. तर जसं की म्हटलं, पेन आणि इरेजर मध्ये काही संबंध नाही, त्याच्यामुळे काही इरेजर खोडरबर होऊ शकत नाही. म्हणून सम इरेजर आर पेन हे स्टेटमेंट, हे कंक्लुजन इथे चुकीचं आहे. नो पेन इज एन इरेजर, कोणताही पेन खोडरबर नाही, हे निष्कर्ष इथे बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओनली कंक्लुजन 1 फॉलोज. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इथे स्टेटमेंट आहे, नो मंथ इज अ इयर, नो इयर इज अ सेकंड. कोणताही महिना वर्ष नाही, कोणतेही वर्ष सेकंद नाही. आता कोणताही महिना वर्ष नाही म्हटल्यानंतर काय म्हणणार आपण? तर वर्ष आणि महिन्यामध्ये काही संबंध नाहीये. ठीक आहे. मग हे इयर साठी सर्कल असेल तर हे मंथ साठी असणार आहे. आता दोन्हीमध्ये काहीच संबंध दाखवलेला नाही, कारण कोणताही महिना वर्ष नाही. पुढे आहे, नो इयर इज अ सेकंड, कोणतेही वर्ष सेकंद नाही. तर सेकंद आणि वर्ष याच्यामध्ये आपल्याला संबंध दिलाय की यांच्यामध्ये काहीच संबंध नाहीये. तर आपण सेकंद साठी आपण एक डायग्राम ड्रॉ केली, तर दोन्हीमध्ये पण काही संबंध दिलेला नाहीये. त्यावरनं आपल्याला इथे आता निष्कर्ष म्हणजेच कंक्लुजन पाहिजे. तर कंक्लुजन मध्ये काय सांगितलंय? ऑल मंथ्स आर सेकंड. ऑल मंथ्स आर सेकंड होऊ शकेल का? नाही, कारण दोन्हीमध्ये काही संबंध नाहीये. त्याच्यानंतर नो सेकंड इज अ मंथ, कोणताही सेकंद हा महिना नाहीये. तर
कोणताही सेकंद महिना नाहीये, म्हणजेच दोन्हीमध्ये कुठलंही रिलेशन नाहीये. तर हे जे सेकंड कन्क्लुजन आहे, सेकंड निष्कर्ष जो आहे तो इथे योग्य असणार आहे. त्यामुळे ऑप्शन काय दिलाय? ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज, फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. हे इथे याचं योग्य उत्तर असेल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपल्याला इथे प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलंय, सम पेन्स आर क्लिप्स, सम क्लिप्स आर पेन. काही पेन्स क्लिप्स आहेत, काही क्लिप्स पेन आहेत. आता पहिलं स्टेटमेंट पाहूयात आपण. काही पिन्स क्लिप्स आहेत. आता काही पिन्स क्लिप्स आहेत हे आपण डायग्राम वरनं कसं दाखवणार? काही म्हटलंय म्हणजे आपण पार्शियल ओव्हरलॅप करणार. आता हे आपण पिन्स म्हणू या क्लिप्स म्हणू, ठीक आहे. काही म्हटलंय म्हणून आपण इथे पार्शियली ओव्हरलॅप केलंय. त्याच्यानंतर काही क्लिप्स पेन आहेत. आता काही क्लिप्स जे आहेत ना ते पेन आहेत, म्हणजे यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. काहीचं रिलेशन म्हणजे पार्शियल ओव्हरलॅप. तर हा इथे आता पेनचा सर्कल आहे, हा क्लिप्सचा आहे आणि हा पिन्सचा आहे. निष्कर्ष दिलेत आपल्याला, सम पेन्स आर पेन, सम पेन्स आर पेन्स, हे निष्कर्ष दिलाय. तर हा निष्कर्ष चुकीचा आहे, कारण पेन्स आणि पेन्स मध्ये कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये. ऑल पेन्स आर पेन्स. आता ऑल पेन्स आर पेन्स, आता इथे जर दोन्हींचा काही संबंधच नाहीये तर सेकंड कन्क्लुजन जे असणार आहे याच्यामध्ये ते पण चुकीचं असणार आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही निष्कर्ष इथे चुकीचे. नायदर कन्क्लुजन 1 और नॉर 2 फॉलोज, म्हणजे ऑप्शन डी, ना निष्कर्ष 1 ना निष्कर्ष 2 अनुसरतो. कारण स्पष्ट दिसतं इथे आपल्याला, सम पेन्स आर पेन जर म्हटलं तर पेन्स आणि पेन्स मध्ये काही संबंध असायला हवा, पण इथे नाहीये. ऑल पेन्स आर पेन्स जरी म्हटलं तर यांच्यामध्ये काहीतरी संबंध पाहिजे होता, पण तो इथे नाहीये. म्हणून दोन्ही जे कन्क्लुजन आहे, दोन्ही जे निष्कर्ष आहेत ते इथे चुकीचे आहेत. त्यामुळे डी याचं योग्य उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ऑल प्लेयर्स आर डॉक्टर्स. सर्व खेळाडू डॉक्टर आहेत. आता हे कसं दाखवणार आपण? ऑल प्लेयर आपण असे दाखवले, सगळे प्लेयर काय आहेत? डॉक्टर आहेत. ऑल प्लेयर्स आर डॉक्टर्स. सम डॉक्टर्स आर ऍक्टर्स. काही डॉक्टर अभिनेते आहेत. आता फक्त डॉक्टर विषयी म्हटलं म्हणजे काहीसाठी आपण पार्शल ओव्हरलॅप करणार, पण फक्त डॉक्टर सोबत करणार. ठीक आहे, म्हणून काही डॉक्टर हे ऍक्टर आहेत. मग एवढे डॉक्टर समजा ऍक्टर आहेत. आता आपण निष्कर्ष म्हणजेच कन्क्लुजन पाहूयात. सम डॉक्टर्स आर प्लेयर ॲज वेल एज ऍक्टर. तर काही डॉक्टर हे प्लेयर आहेत, सोबतच ते ऍक्टर पण आहेत. तर इथे आपल्याला दिसतंय डॉक्टरचा जो हा मोठा सर्कल आहे तो इथे प्लेयरने ओव्हरलॅप केलाय. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की काही डॉक्टर हे प्लेयर आहेत आणि अभिनेते आहेत, कारण अभिनेता किंवा ऍक्टरचं जे सर्कल आहे ते पण डॉक्टरला ओव्हरलॅप करते. म्हणून पहिलं जे निष्कर्ष, पहिलं जे कन्क्लुजन आहे ते आपलं बरोबर आहे. ऑल ऍक्टर्स आर डॉक्टर. सर्व अभिनेते डॉक्टर आहेत. आता सर्व अभिनेते डॉक्टर आहेत असं आपल्याला इथे म्हणता येणार नाही, कारण इथे आपल्याला विधानामध्येच दिलंय की काही डॉक्टर अभिनेते आहेत. त्याच्यामुळे सर्व डॉक्टर अभिनेते नसणार आहे. त्यामुळे दुसरा जो निष्कर्ष आहे, दुसरं जे कन्क्लुजन आहे ते चुकीचं आहे. म्हणून इथे ओनली वन कन्क्लुजन जे आहे, ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज, फक्त निष्कर्ष 1 अनुसरतो. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे आहे ऑल एक्झाम्स आर टेस्ट, नो टेस्ट इज अ क्वेश्चन. सर्व परीक्षा चाचण्या आहेत. तर आता सर्व परीक्षा चाचण्या आहेत म्हटल्यानंतर परीक्षांचं सर्कल आपण हे घेणार आणि सर्व परीक्षा चाचण्या आहेत, टेस्ट आहेत. टेस्टसाठी मोठं सर्कल घेणार. नो टेस्ट इज अ क्वेश्चन. कुठलीही टेस्ट, कोणतीही चाचणी प्रश्न नाही. म्हणजे टेस्ट आणि प्रश्न याच्यामध्ये आपल्याला अंतर दाखवावं लागणार आहे आणि दोन्हीमध्ये कुठलाही संबंध इथे नसणार आहे. कारण टेस्ट सोबतच संबंध नाहीये तर इथे एक्झाम सोबत किंवा परीक्षांसोबत पण या प्रश्नांचा संबंध येणार नाही. तर याच्यावरून आपण कन्क्लुजन पाहूयात. सम एक्झाम्स आर क्वेश्चन. काही एक्झाम प्रश्न आहेत का इथे? आहे का काही संबंध इथे? नाहीये. नो एक्झाम इज अ क्वेश्चन. तर नो एक्झाम इज अ क्वेश्चन जर म्हटलं म्हणजे दोन्हीमध्ये काही संबंध नाहीये. हे कन्क्लुजन इथे बरोबर असणार आहे. पहिलं कन्क्लुजन इथे चुकीचं आहे. काही परीक्षा प्रश्न आहे हे कन्क्लुजन चुकीचं आहे, पण कोणतीही परीक्षा प्रश्न नाही हा निष्कर्ष इथे बरोबर आहे. म्हणजे निष्कर्ष 2 अनुसरतो, फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते सिलोजिझम या टॉपिक मधील काही महत्त्वाचे MCQ. त्यांचे आपण आन्सर्स पाहिले, आन्सरचं एक्सप्लेनेशन पाहिलंय. तर व्हिडिओला लाईक करा,
तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे 3 इयर आणि 5 इयर सीईटीसाठी ती 20 जानेवारी 2025 पासून आम्ही सुरू केलेली आहे. तर तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी ही बॅच अगदी आत्ताच जॉईन करा. त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.